कोणतेही काम लहान नसते. प्रत्येक कामाची एक किंमत असते, एक महत्त्व असतं. तर ह्या वयात मला कोण शिकवणार आणि पैसे देऊन तर शिक्षण घेण्याची माझी इच्छा नव्हती. मी ऑफिसमधून सुटून घरी जायची तर मी माझ्या गाडीवर जायची. तर अर्धा क्लास मी हेडफोनमध्ये गाडीवर करायची आणि अर्धा क्लास मी घरी जाऊन पूर्ण करायची. नमस्ते, माझं नाव सारिका शेळके. मी गेले 11 वर्ष लॉजिकॉन कंपनीमध्ये ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करत आहे. हाय सारिका, तुम्हाला दररोज मेहनत करण्यासाठी ताकद कशामुळे मिळते? मला रोज काम करण्यासाठी ताकद माझ्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे आणि माझ्या स्वप्नांमुळे मिळते आणि मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं साध्य करायचं आहे ह्या भावनेनेच मला नवीन ऊर्जा रोज मिळत आहे. ज्यांना वाटते की त्यांचे काम लहान आहे अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? एकतर पहिलं तर कोणतेही काम लहान नसते. प्रत्येक कामाची एक किंमत असते, एक महत्त्व असतं आणि नेहमी पुढे आपल्या कामामध्ये आपण शिकत राहिलं पाहिजे आणि आपल्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण नेहमी पुढे शिकत राहिले पाहिजे. तुम्हाला तुमच्या कामाची अभिमान कशामुळे वाटतो? मला माझ्या कामाचा अभिमान वाटतो कारण माझ्या कामामुळे इतरांना मदत होते आणि प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलेले काम मला समाधान आणि प्रोत्साहन देते. म्हणून मला माझ्या कामाचा अभिमान खूप वाटतो. तुमचे शिक्षण अर्धवट राहिलेले, आता जाऊन तुम्ही 10वीची परीक्षा दिली आणि आता 12वीची तुम्ही तयारी करत आहे. इतका मोठा निर्णय घेण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळाली? मला माझ्या ऑफिसमधनं अशी कल्पना सुचवली होती की तुम्ही इतकं छान काम करता तर तुम्ही शिक्षण एवढं पुढे कंटिन्यू का नाही करत आहे. पण माझ्या डोक्यात तेव्हा विचार आला की आता ह्या वयात मला कोण शिकवणार आणि पैसे देऊन तर शिक्षण घेण्याची माझी इच्छा नव्हती. पण जर मला कोणी सपोर्ट केला, मला जर शिकवलं तर मी ते नक्की करणार होते. पण अशामध्येच मला पुण्यामध्ये मासून संस्थेने ती ऑफर केली होती की तुम्ही जॉब प्लस शिक्षण पूर्ण करू शकता आणि ती संस्था होती ऑनलाईनची. मग ऑनलाईनमध्ये माझा जॉबचा टाईम होता 9 to 6 आणि ऑनलाईनचा टाईम होता 6 to 8. मग अशामध्ये जेव्हा मी ऑफिसमधून सुटून घरी जायची तर मी माझ्या गाडीवर जायची. तर अर्धा क्लास मी हेडफोनमध्ये गाडीवर करायची आणि अर्धा क्लास मी घरी जाऊन पूर्ण करायची. आणि माझ्या लॉजिकॉन ऑफिसनी आणि क्लायंटनी मला खूप चांगला सपोर्ट केल्यामुळं मी आज 10वी 38व्या वर्षी पूर्ण करू शकले आणि आता 12वीचे पण मी तयारीमध्ये आहे. आणि थँक्यू सो मच माझे क्लायंट आणि लॉजिकॉन ऑफिस सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते. आणि शिक्षणाला काय अशी वय नसतं. शिक्षण हे कधीही केव्हाही घेऊ शकतो. सपोर्ट चांगला असेल तर सगळं साध्य होतं. थँक्यू सो मच.